नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। निवडणुका घेण्याची या सरकारची हिंमत नसल्याने प्रशासनात बसलेले अधिकारी गेली 2 वर्ष राज्य चालवत असल्याचा घणाघात माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलाय। शिवसेना ठाकरे गट खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे आणि उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ज्येष्ठ शिवसैनिक यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम खालापूरमध्ये पार पडला। या प्रसंगी गीते बोलत होते। या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य नितीन बानगुडे पाटील हे देखील उपस्थित होते। गेली 3 वर्ष दुरुस्तीच्या छायेखाली बंद ठेवण्यात आलेल्या आंबेत सावित्री पुलावर प्रशासनानं कोट्यवधी रुपये खर्च करून अखेर हा पूल वाहतुकीस उपलब्ध झालाय। मात्र वाळू व्यावसायिकांच्या हजारो ब्रासने भरलेल्या बार्जेस या पुलाखालून जात असल्याने पुलाला पुन्हा धोका निर्माण झालाय। अखेर मनसेचे महाराष्ट्र राज्याचे रस्ते साधन आस्थापनेचे उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी या पुलाची पाहणी केली। यावेळी संबंधित विभागाची भेट घेत सुरू असलेला अनागोंदी प्रकार थांबवण्यात यावा, अन्यथा मनसे स्टाईलने याचं उत्तर देऊ असा इशारा अमित शिंदे यांनी दिला आहे। पनवेलमधील रोलर स्केटिंग खेळाडू तुर्या नाईक हिची नॅशनल चॅम्पियनशिप 2023 मध्ये महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून लवकरच तुर्या महाराष्ट्राच्या संघातून राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे। अवघ्या 4 वर्षाच्या तुर्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। नुकतंच खोपोली येथे संपन्न झालेल्या रोलर ॲथलेटिक्स महाराष्ट्र स्टेट स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये पनवेलमधील टीप 75 रोलर स्केटिंग क्लबची विद्यार्थिनी तुर्याने 4 वर्षाखालील गटामध्ये 2 कांस्य पदक पटकावून पनवेलचं नाव उंचावलंय। तुर्याला प्रशिक्षक रायगड भूषण आणि महाराष्ट्र संघाचे कर्णधार प्रसाद ढवळे यांचं मार्गदर्शन लाभत आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत पौष्टिक तृणधान्य पथनाट्य कार्यक्रमाद्वारे गावागावात जनजागृती करण्यात येत आहे। उत्पादकता वाढ, पौष्टिक तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषण मूल्याचं आहारातील महत्त्व पटवून देण्याकरता अलिबाग बस स्थानकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनप्रबोधन करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय तृणधान्य विविध 50 ठिकाणी पथनाट्यातून जनप्रबोधन करण्यात येणार आहे। महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई HOCL एज्युकेशनल कॅम्पस तर्फे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एनव्हिजन 2023 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि तांत्रिक अशा विविध प्रकारच्या एकूण 32 स्पर्धांचा समावेश होता। यावेळी 50हून अधिक शाळांनी तर 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यावेळी खालापूर विभाग पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमाळे, केंद्रप्रमुख किशोर परदेसी, महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक रिलेशन आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स डायरेक्टर डॉक्टर निवेदिता श्रेयांश यांची मुख्य उपस्थिती लाभली। समाजात पूर्वापार चालत आलेल्या अनिष्ट विधवा प्रथा बंदीचा पुरोगामी ठराव रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम करणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे ग्रामपंचायतीचा आणि तेथील ग्रामस्थ आणि या ठरावाला मूर्त रूप देणारे ग्रामसेवक शंकर मयेकर यांचा खुजारे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन रायगड जिल्हा समितीच्या वतीनं सन्मान करण्यात आला। सन्मान सोहळ्यात पतीच्या मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या अजिता दौटे, पित्याचे अंतिम संस्कार करणाऱ्या परकर भगिनी आणि इतर मान्यवरांना प्रेरणादायी योगदानाबद्दल विधवा प्रथा आणि अनिष्ट रूढी निर्मूलन समाज सन्मान प्रदान करून गौरवण्यात आलं। अवश्य फाउंडेशनने महाराष्ट्रातील वंचित समुदायांच्या विकासाचं उद्दिष्ट ठेवून उपेक्षित आणि वंचित महिलांची प्रगती आणि सक्षमीकरणासाठी 3 महिन्यांचे शिलाईकाम आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण आयोजित केलं होतं। पनवेल तालुक्यातील धामणी आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये आणि नवी मुंबईतील दिघा, ईश्वरनगर येथे हे प्रशिक्षण संपन्न झालं असून हा उपक्रम महाराष्ट्रातील वंचित समुदायांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या संकल्प मानव विकास संस्थेच्या सहकार्यानं वस्त्रोद्योग आधारित उद्योजकतेला चालना देण्यासाठी असल्याचं सांगण्यात आलं। महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित आणि रायगड जिल्हा पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं रसायनीतील पिल्ले HOC महाविद्यालयामध्ये सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम पार पडला। या अंतर्गत सहाय्यक पोलीस अविनाश घरबुडे यांनी तरुणींची फसवणूक होण्याचे प्रसंग आल्यास न घाबरता त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा,
त्यांची माहिती गुप्त ठेवून गुन्ह्यांचा तपास सायबर तज्ज्ञांमार्फत कशा प्रकारे केला जातो याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे प्रतिनिधी सिद्धेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांना पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे सायबर सुरक्षेची आवश्यकता आणि उपाय याबद्दल मार्गदर्शन केलं. आदिवासी जनहिताय विकास सेवा संघाकडून आदिवासी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. महाड तालुक्यातील प्राथमिक शाळा करंजाडी, वाणीकोंड, पोलादपूर तालुक्यातील शाळा नाणेघोळ येथे शालेय उपयोगी साहित्यांच्या वाटपासह आरोग्य तपासणी शिबिर देखील राबवण्यात आलं. यावेळी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिक्शनरी, वह्या, पेन, दप्तर, पेन्सिल आदी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. महाड तालुक्यातील राजेवाडी वृद्धांना तात्पुरता आधार देण्याच्या उद्देशानं येथे सतरंजी आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. आदिवासी जनहिताय विकास सेवा संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जनकल्याणाचे उद्दिष्ट ठेवून आणि सहकार हे व्रत समजून आपल्या उद्दिष्टांपासून जराही विचलित न होता सेवेत असलेल्या आणि ग्राहकांच्या अमिट निष्ठेच्या पाठबळावर प्रगतीचे अनेक टप्पे पार करीत असलेल्या जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँकेने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त पेणमधील ग्राहकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर पवन दुबे, जितू मिश्रा, डीओ धर्मेश सांघवी यांनी काम पाहिलं. त्यानंतर दुपारी पेण प्रायव्हेट हायस्कूल येथे व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.